अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। तो गेल्या 25 वर्षापासून संघर्ष करून हा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे आणि निर्णायक टप्प्यावर हा आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या अनुषंगाने जी बदर समिती नेमलेली होती, जसं काय बदर समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनाकडे सादर झाला आणि कॅबिनेटमध्ये त्यावर चर्चा झाली, त्याच्यानंतर मात्र या बदर समितीवर सरकारच्या हेतूवर ज्याचा मुळात हेतूसुद्ध नाही असे काही लोक या बदर समितीच्या अहवालाला विरोध करत आहेत, वर्गीकरणाला विरोध करत आहेत। हे अतिशय दुर्दैव आहे। जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाने या अनुसूचित जातीच्या जमातीच्या आरक्षणाच्या प्रचलित वाटप पद्धतीची उच्च पातळीवर, न्यायालयीन पातळीवर, संविधानिक पातळीवर, कायद्याच्या चौकटीवर समीक्षा करून तब्बल 20-25 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला आहे, निर्देश आलेला आहे, ऐतिहासिक निर्णय आलेला आहे की अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या लाभाच्या बाबतीत राज्यांनी समीक्षा करावी आणि इम्पिरियल डाटाच्या आधारे वर्गीकरण करावं। ज्या घटकापर्यंत आरक्षणाचा वाटा पोहोचलेला नाही अशा न्यायोचित किंवा न्यायवंचित अशा आरक्षणवंचित घटकांनासुद्धा इतर अनुसूचित जातीच्या प्रगत जातीच्या बरोबर येण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्वाळा त्यांनी दिलेला आहे। आणि आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने आता हा आपल्या फडणवीस सरकारच्या कॅबिनेटपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे, यावर अधिक विलंब न घेता, वेळ न घेता, आमच्यामध्ये माझा वाटा कमी झाला का, तुझा माझा वाटा तू घेऊन आलास का, तुझा वाटा मी घ्यायलो का, अशा प्रकारचे जे भावना होऊन जे सोशल माध्यमातून जी चर्चा होत आहे, एकमेकावर चिखलफेक होत आहे, हे दुर्दैव आहे। महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, समतेचं राज्य आहे। फुले शाहू आंबेडकरांची ही कर्मभूमी आहे। या भूमीमध्ये फुले आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी, त्याच्या स्वप्नातील बहुजन समाज तयार करण्यासाठी होण्यासाठी सर्व समाजाला आरक्षणाचा समान पद्धतीनं वाटप मिळून एक समान संधी निर्माण करावी। ज्या दलितामध्ये, अस्पृश्यामध्ये किंवा आरक्षणाच्या अनुसूचित जातीमध्ये एक गट, द्रश्य गट, जो की आरक्षणाचा मुबलक वाटा घेऊन सक्षम झालेला आहे, तो एक दृश्य स्वरूपामध्ये दिसत आहे आणि ज्यांना आरक्षणाचा लाभ तिथपर्यंत झिरपलेला नाही किंवा पोहोचलेला नाही असा एक अदृश्य गट आहे। एक अदृश्य गट किंवा एक दृश्य गट अशा प्रकारची एक विभागणी या समाजामध्ये न होता या समाजाचं एकरूप असा समाज निर्माण करण्यासाठी या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं समप्रमाणामध्ये वाटप करावं, तसा कायदा महाराष्ट्र शासनानं तातडीनं पारित करावी, अशी मी आज नांदेड जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करत आहे। आणि अशा पद्धतीनं आमच्या दलितामध्ये भांडणं लावण्याचा, अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं जे कुटील कारस्थान फडणवीस सरकार करत असेल तर आम्ही या आरक्षणाचा विषय बाजूला ठेवून तुम्हाला खाली घेतल्याशिवाय थांबणार नाही, एवढा निर्वाळा आम्ही या प्रसंगी देऊ शकतो।